नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये। तर आज आहे गुरुवार आणि सकाळची देवपूजा झाल्यानंतर इथं मी उंबऱ्याला हळदीचं लेपन करते। तर आपण गुरुवारी आणि आपल्याकडे पौर्णिमेला सुद्धा हे लेपन केलं जातं। तर हळद घेतलेले, त्यामध्ये थोडं गोमूत्र आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता गंगाजल नव्हतं, तर आपण देवासमोर जे पाणी ठेवतो ना देवपूजा केल्यानंतर, जे झाकून ठेवलेलं असतं ते आपण दुसऱ्या दिवशी पिण्यासाठी म्हणजे पित असतो, पण तेच पाणी आपण गंगाजल म्हणून यूज करू शकतो, कारण देवासमोर ठेवल्यामुळे ते तेवढंच पवित्र गंगाजल समान झालेलं असतं। तर ते पाणी आणि गोमूत्र टाकून हे हळदीचं लेपन केलेलं आहे आणि रांगोळी काढून घेतली। आता मला जास्त काही रांगोळी येत नाही, पण रोज काहीतरी थोडी वेगळी काढण्याचा प्रयत्न असतो। पण देवपूजा केल्यानंतर ज्यावेळी आपण दारात रांगोळी काढतो त्यावेळेच आपले म्हणजे देवपूजा झाल्यासारखे वाटते आणि फ्रेश वाटतं। रांगोळी छोटी का होईना आपल्याला जशी जमेल तशी काढली तरी छान वाटतं। आणि दारासमोर थोडी का होईना रोज रांगोळी काढावी असं म्हणतात। आणि हळदीचं लेपन केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी येत असते ती येत नाही। आणि असं पण रोज आपण हळदीचं लेपन नाही केलं तरी रोजच्या रोज फक्त हळदीचं स्वस्तिक तरी उंबऱ्यावरती काढायचं, त्यामुळे आपल्यामध्ये घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही। तर उंबऱ्याची पूजा देवपूजा झालेली आहे आणि आता बाकीची नंतरची सगळी कामं आवरल्यानंतर आज इडलीसाठी थोडंसं तांदूळ भिजत घालायचं होतं। तर काल अमावस्या होती, तर अमावस्येला नारळ इथं मसुबाला पण एक फोडलेला लोटवाडीचा मसुबा आहे तिथं, आणि इथं मारुती मंदिरात पण आम्ही अमावस्येला नारळ फोडतो। तर 2 नारळ होतं, म्हटलं इडलीची मग चटणी पण ते नारळ शिल्लक आहेत म्हटल्यानंतर करता येईल। इथं ना मम्मीने असं हुरडा आपण भाजलेला असतो ना, ती कणस वाळवून त्यातली ही जो हुरडा आहे तो काढून घेतलेला आहे बडवून। नंतर घुगऱ्या कधी करायच्या झाल्या तर आपण ह्यापासून घुगऱ्या बनवू शकतो। ज्वारीच्या घुगऱ्या त्या चांगल्या लागत नाहीत, असा जो हुरडा असतो कवळा हा वाळवून ह्याच्या घुगऱ्या बनवल्या जातात। तर बनवल्यानंतर त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर ही त्यांना मटकीला मोड आणून ठेवलेले होते, त्याचसोबत काळे चणा आणि हिरवं मूग आहे त्याला पण मोड आणलेले। मटकीला पटकन मोड येतात आणि जे हरभरा आहेत आणि मूग आहेत त्याला मुगाला येतात, पण मटकी एवढे येत नाहीत। तर चाळणीमध्ये झाकून ठेवलेले होते, आता दोन्ही पण कालच मी भिजत घातलं होतं। सकाळी पाण्यात टाकलं, संध्याकाळी असं चाळणीत काढून फक्त त्यावरती कापड टाकून ठेवलं ना, मटकीला छान असे मोड येतात। आणि मटकी बऱ्याच वेळा काय होतं की सगळ्यांचं असं म्हणणं असतं की मटकी चिकट होते, त्याचा वास येतो किंवा मोडच येत नाहीत, तर त्या मटक्याचा दोष असतो खरं तर। कारण मटकी जर भाजली गेलेली असेल तर त्याला कधीच मोड येत नाही, किंवा जी मटकीचं बी असतं ना, काही जणांच्या मटक्या अशाच पेरतात की त्याला मोडच येत नाहीत, अशाच नुसत्या भिजवून खाव्या लागतात। तर तशा मटक्या जर आपण आणल्या दुकानातून मग त्याला आपण अजिबात मोड येत नाहीत, पाण्यात वगैरे टाका, बांधून ठेवा। पण मटकी दुकानात आता आमच्या गावातून पण जर कधी आणली ना मी मटकी, त्याला तेवढे व्यवस्थित मोड येत नाहीत, किंवा बाजारातून आणली ना अशी बसलेले असतात बघा, व्यवस्थित मोड येत नाही। दुकानातून तुम्ही ना किराणाच माल भरता, चांगलं दुकान असेल तिथं त्यांना तसं सांगून आणलं ना मटकीला चांगले मोड येतात, अजिबात वास येत नाही, चिकट होत नाही। दोन्ही पद्धतीने तुम्ही बनवू शकता, म्हणजे मटकी चाळणीत जरी ठेवली आणि वरून कापड झाकलं तरी चांगले मोड येतात, किंवा कापडात बांधून ठेवलं तरी सुद्धा चालतं। तर इथं इडलीला तांदूळ आणि डाळ भिजवायची होती, तर रेशनचं तांदूळ घेतलेले आहेत मी, 3 वाट्या एवढे तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी एवढी उडदाची डाळ घेतलेली। तर हा रेशनचा तांदूळ आपल्याला 3-4 वेळा तरी धुवावा लागतो चांगला चोळून, म्हणजे इडली जी आहे ती पांढरी शुभ्र होते। ह्या तांदळामध्ये भरपूर असा काळपट पाणी निघतं। आणि डाळ तांदूळ 2 वेळा धुतलं, म्हणजे जी डाळ आहे उडदाची ती 2 वेळा धुतली तरी बस होते। आणि डाळीमध्ये 1 चमचाभर एवढी इथं मी मेथी टाकलेली। तर सकाळी 12 वाजता भिजत घातलं की संध्याकाळी परत मी 7 वाजता वाटून ठेवते, मग दुसऱ्या दिवशीपर्यंत ही छान इडलीचं पीठ आहे ते फुगलं जातं। तर इथं आता हे जे स्वयंपाकासाठीचं पाणी असतं ना, 1 हांडा भरून असा वेगळा ठेवलेला असतो, कारण टाकी आहे ती लवकर आपण धुत नाही, त्यामुळं टाकीतलं पाणी स्वयंपाकासाठी शक्यतो वापरत नाही। 1 दिवस आड आम्हाला नळाला पाणी येतं, तर पाणी आल्यानंतर हा हांडा आहे तो सेपरेट स्वयंपाकासाठी, आणि पिण्यासाठी आम्ही ATM आहे इथं जवळ, तर त्यात 10 रुपयाला कॅन भेटतं, त्यातनं पिण्यासाठीचं पाणी आणतो। आणि ही मटकीला बऱ्यापैकी मोड आलेली होते, तर ही भाजीसाठी आणि मूग आणि हरभरा आहे ते असंच खाण्यासाठी पाहिजे होतं।
म्हणून सेपरेट तिन्ही एकत्र पण ठेवते किंवा असं सेपरेट पण भिजवते. आणि इथं आज सकाळी मुलांच्या डब्यासाठी छोले पुरी दिलेलं होतं, तर चपातीसाठीच मी कणिक भिजवलेली होती, पण जान्हवीचं म्हणणं होतं की आम्हाला पुरीच दे. मग नंतर त्याच कणकीच्या पुऱ्या केल्या मी. आणि छोले उकळताना यामध्ये खडा मसाला जो असतो, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, काळी मिरी हे सगळं टाकायचं. आता माझा तेजपत्ता नव्हता, बाकी सगळं टाकलं मी. आणि तेलामध्ये इथं तेजपत्ता आणि जिरं टाकू शकता तुम्ही. छान असा कांदा कट केलेला भाजून घ्यायचा. कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून कांदा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा. आणि टोमॅटो, अद्रक, लसूण आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरीची जी जाड देठ होती ती घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये छोले, उकडलेले छोले आहे ते 10-15 छोले त्यामध्ये टाकून असं बारीक करून घेतलं ना, भाजीला चांगली चव येते आणि भाजी मिळूनसुद्धा एकसारखी अशी दिसते. तर हा जो सगळा मसाला आहे तो व्यवस्थित असा परतून घेतला. नंतर यामध्ये जे आपण मसाले टाकणार आहेत, जिरा पावडर, धना पावडर, हळद टाकलेले, काळं तिखट टाकलेलं रेग्युलरचं आपल्या घरचं, मीठ चवीपुरतं आणि छोले मसाला टाकलेला 1-2 चमचे तुम्ही छोले मसाला टाकू शकता किंवा चमच्याभर टाकला तरी बस होतं. नंतर हे मसाले पण परतून घेतले आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून तर किंचितशी साखर पण टाकलेली. अशा ग्रेव्हीवाल्या कोणत्या भाज्या असतील ना त्यामध्ये साखर टाकली किंवा थोडंसं गूळ टाकला ना, भाज्याची चव छान राहते. ज्यामध्ये आपण कांदा टोमॅटो यूज करतो त्यामध्ये थोडीशी अगदी नकळत साखर मी टाकतेच. आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता हा मसाला परतून घ्यायचं, म्हणजे शिजवून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर हे जे छोले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे. आता ह्यातले छोले नंतर टाकल्यावर लक्षात आलं की थोडंसं मॅश करून टाकलं की काय होतं की छोले कसं जास्त मोठे असतात, मग ते असे सगळं सुट्टं दिसतं. त्यापेक्षा थोडे छोले असे मॅश केले की भाजी एकसारखी दिसते आपली. आणि वरून 1 चमच्याभर तूप टाकते मी. तर ही भाजी पण तयार झालेली. आणि आता काय झालं की कणिक ही चपात्यासाठीच मळलेली होती. आता नंतर पुरी करायची ठरल्यामुळं, आणि शक्यतो मी गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या करते मैदा न वापरता. पण ह्या पुऱ्या करताना काय करायचं, ज्यावेळी आपण कणिक मळतो ती थोडीशी घट्ट मळायची आणि थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायची. थंड कणकीच्या पुऱ्या केल्या ना त्या जास्त तेलकट होत नाहीत आणि अजिबात तेल जास्त पित नाहीत. तर इथं हा कालचा व्हिडिओ आहे. तर आज गुरुवारी आम्ही असं काय आणत नाही आणि बनवत पण नाही आणि कोण खात पण नाही गुरुवारी. तर काल आणलेलं होतं संध्याकाळी. तर येतं आता मी जिरा पावडर, धना पावडर, हळद, चिकन मसाला घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि काळं तिखट. यामध्ये आलं लसूण पेस्ट पण 1 चमचा टाकलेली. आणि रवा आणि तांदळाचं पीठ लावून फ्राय करते, पण त्यांना आज असं थोडं वेगळं पाहिजे होतं, रवा लावू नको म्हणून सांगितलेलं. तर मग यामध्ये मी चमच्याभर बेसन टाकलं, 1-1.5 चमचा बेसन असेल. थोडंसं तेल टाकून लिंबाचा रस टाकून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून मग ह्याचं अशी पेस्ट बनवून घेतली. आणि एवढाच मसाला लावून हे मासे आहेत, फिश आहेत ते असं भाजून घेतलं. आता इथं गावाकडं असं वेगळं एवढं चांगलं भेटत नाही जसं की पुण्या मुंबईला भेटतात. तर हे असलंच मासे असतात आणि ह्याला शिजतात पण हे पटकनच. तर ह्यात पण भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बनवता येतं. तर हा मसाला सगळा लावून घेतला आणि अर्ध्याभर तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. वेळ असेल तर तासभर फ्रीजमध्ये ठेवलं की काय होतं, फ्रीजरलाच ठेवलं मी, पटकन थंड होईल म्हटलं, कारण मसाला मग व्यवस्थित यामध्ये मुरला जातो. तेल थोडंसं जास्तच झालं, शॅलो फ्राय करायचं होतं. नंतरचं मी मासं जे तेल शिल्लक राहतं ते सगळं मासे मी एकदाच फ्राय करून घेतले आणि एका साईडला कडेला करून ठेवलं, म्हणजे तेल आहे ते नंतर नितळून आहे ते मध्यभागी आलं. नंतर टिश्यू पेपरवरती काढल्यानंतर त्या एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं मग त्यामध्ये जातं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.